नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत आणि आता काही दिवसातच सिंह राशीसोबत अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आणि हो, सिंह राशीच्या सर्व लोकांना श्री स्वामी समर्थ। सिंह राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही। हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुमची रास सिंह आहे तर पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसतील। देव, ग्रह, नशीब तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत। ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहेत। परंतु तुम्हाला एकच विनंती करते की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण की अशी काही आनंदाची संधी, अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्या हातातून निसटू देऊ नका। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि खूप काही महत्त्वाची घटना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी आहे की व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। सिंह राशीच्या मंडळींनो, आता मन शांत ठेवा आणि जे पण काही मी शब्द सांगत आहे ती एक देवाची सूचनाच आहे। आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्व सिंह राशीच्या लोकांना श्री स्वामी समर्थ। आणि मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेल की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे। सिंह राशीचा जन्मच वेगळ्या ध्येयासाठी झालेला असतो। नेतृत्व, आत्मसन्मान, स्पष्ट बोलणं आणि गरज पडल्यास सर्वांसाठी उभं राहणं हे तुमच्या रक्तातच आहे। पण गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारत असाल, मी सगळं योग्य करत असूनही मला इतका संघर्ष का करावा लागतोय? बाहेरून पाहणाऱ्यांना तुमचं आयुष्य अगदी मजबूत, आत्मविश्वासपूर्ण आणि नियंत्रणात असल्यासारखं वाटतंय, परंतु आतून तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी सतत तुमच्या हातातून निसटत आहेत। काही नाती तुम्हाला आतून थकवत आहेत। काही निर्णयांचा भार अजूनही तुमच्या मनावर आहे। हे सगळं योगायोग नाही। सिंह राशीसाठी हा काळ शेवट नाही तर छाटणीचा काळ आहे। आयुष्यात जे जड झालं, जे खोटं आहे ते तुमच्या ऊर्जेचा अपव्यय करत आहे, ते दूर करण्यासाठीच आता ग्रहांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे पुढील अशा काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे त्या तुमच्या मनाला आनंद आणि समाधान देणाऱ्या आहेत। तर सिंह राशीच्या मंडळींना तुम्हाला एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सर्वात पहिली आनंदाची बातमी म्हणजे तुमचं अडकलेले कामं अचानक मार्गी लागतील। सिंह राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, जे तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत। तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9, 11 महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता। तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू। आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला। रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी पूर्ण होणार? माझं नशीबच असं आहे का? देव मला पाहतोय का? पण सिंह राशीच्या मंडळींनो, आता तो काळ संपत आहे। पुढील अगदी काही दिवसातच तुम्हाला एक अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज किंवा मेल येईल, जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलवून टाकेल। हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस तुम्हाला अचानक संपर्क करेल। तुमचा फोन वाजेल, तुमचं हृदय थोडं तुम्हाला थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील। आणि हे जे डोळ्यात पाणी येणार ते आनंदाचे अश्रू असणार आहे, कारण त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं। आणि हा योग इतका ताकदीचा असेल की तुमचे सरकारी कामं असो, कोर्ट केस असो, तुमचे जॉब अपॉइंटमेंट्स असो, प्रमोशन, तुमचा व्यवसायामध्ये कुठल्या काही अडचणी आहेत, तुमचे काही अडकलेले पेमेंट होते, या सगळ्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर होणार आहेत। सिंह राशीच्या मंडळींना पण लक्षात ठेवा की हा बदल अचानक दिसत असला तरी तो एक दिवसात तयार झालेला नाही। हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे। देवाने तुमची परीक्षा घेतली, पण तुम्ही हार मानले नाहीत।
म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतायत आणि या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचं मनही मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या आता सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. परंतु एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईमध्ये घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे अजून खूप मोठ्या बदलांची. सिंह राशीच्या मंडळींना जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल मी बोलते, तर समजा ही भविष्यवाणी जी आहे ती फक्त तुमच्यासाठी आहे. दुसरी आनंदाची बातमी सिंह राशीसाठी म्हणजे तुमचा पैशांचा अडथळा जे पण काही होते त्यातून तुम्हाला मोठी सुटका मिळणार आहे. सिंह राशीच्या मंडळींना ही बातमी ऐकता तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे तुम्हाला आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं तुम्ही कोणाला सांगितलं नाही, पण आतून मनात एक प्रश्न होता की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधीकधी तर हसत असतानाही तुमच्या मनात काळजी चालूच होती. रात्री तुम्हाला झोप लागत नाही, कारण डोक्यामध्ये सतत आकडे फिरत होते. पण सिंह राशीच्या मंडळींनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अशी अचानक तुम्हाला बातमी मिळणार आहे जी थेट तुमच्या पैशांशी संबंधित असेल. तुमचे ते अडकलेले पेमेंट असो, पैसा असो, जो थांबलेला पगार होता, किंवा कोर्ट केस सेटलमेंट, किंवा उधारीची रक्कम असो, व्यवसायामध्ये झालेले नुकसान, त्याची भरपाई आता तुम्हाला यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित ही रक्कम मोठी नसेल, पण त्याचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल, कारण ही रक्कम फक्त पैसे नाही तर ती आहे तुम्हाला ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो मला पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब आता शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि तुमची सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत म्हणूनच उशीर झाला, पण तुमच्यावरती अन्याय झालेला नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात तुम्हाला नवनवीन संधी दिसायला लागतील. पुढची आनंदाची बातमी म्हणजे तुटलेली नाती आता जोडली जाणार, मनाला शांतता मिळणार. सिंह राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं थोडं अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं जरा ताणलेलं होतं. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणीच तुम्हाला समजून घ्यायला तयार नव्हतं. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहतं की हे सगळं असंच चालणार का? हे सगळं कधी संपणार? पण सिंह राशीच्या मंडळींनो, आता या नात्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. पुढील काही दिवसात असा प्रसंग घडेल की जिथे तुमच्या दोघांचंही मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे जे नात्यांमध्ये तुमच्या दुरावा झाला होता तो हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती आता तुम्हाला पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज जे पण झाले असतील नात्यांमध्ये ते विरघळतील. मनात साचलेला राग कमी होईल आणि आता तुमची जागा घेईल ती समजुतीने आणि शांततेने. तुमचं मन आता अगदी शांत होणार आहे. खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधाचा हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती तुम्हाला वाटत होती ते आता नातं नव्याने आता छान पद्धतीने सुरू होणार आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, परंतु ते नात्याला चांगलं स्वरूप आता नक्कीच सुरुवात होणार आहे. कधीकधी ही सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार पण असते.
या काळात पुन्हा जुने वाद उकरून काढू नका. कोण बरोबर कोण चुकीचं ही चर्चा टाळा. फक्त ऐका आणि सर्वांना मनातून माफ करा. कारण सिंह राशीच्या मंडळीनं माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आपल्या आत्म्याचं मोठेपणाचं चिन्ह आहे. आणि हे सगळं केल्यानंतर या बदलानंतर नक्कीच तुमच्या मनाला हलकं वाटेल आणि तुमची झोप देखील सुधारेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक वेगळी शांतता येईल. पुढची आनंदाची बातमी ती म्हणजे दुरून येणारी अशी बातमी असेल जी तुमचं आयुष्य बदलावून टाकेल. सिंह राशीच्या मंडळीनं ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी तुम्हाला थांबल्यासारखं वाटत होतं. सगळा प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून तुम्हाला अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल, एखादी अधिकृत सूचना असू शकते. तुमच्यासाठी नवीन जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश योगाचे तुम्हाला आता योग आहेत. परदेशात नोकरी करण्याचे, परदेश प्रवासाचे, शिक्षण, विजा असो की परदेशामध्ये शिकण्यासाठी असो, ॲडमिशन असो किंवा व्यवसायाशी संबंधित काही डील असो, यापैकी एक गोष्ट आता तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की खरंच हे माझ्यासोबत घडतं आहे का? तर हो, काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तुमच्यासोबतच घडतं आहे आणि जे तुम्ही देवाकडे मागत होतात ते आता तुमच्या सर्व इच्छा देव पूर्ण करत आहे. आणि हा आनंद तुमच्यासाठी फार मोठा असणार आहे, कारण हे सगळ्या ज्या गोष्टी घडणार आहेत ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहेत. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, आता तिथे देव तुमच्यासाठी नवनवीन दरवाजे उघडत आहेत. आणि खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी आहे. जे लोक तुम्हाला म्हणत होते की तुमच्याकडून काही होणार नाही, आता त्या लोकांना हे तुमचं यश बघावं लागणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी आयुष्यामध्ये एकदाच येते. त्यामुळे योग्य निर्णय तुमच्या पुढचं भविष्य ठरवतो. तर सिंह राशीच्या मंडळींना जर तुमचं मन आतून म्हणत असेल की माझ्यासाठी काहीतरी मोठं येत आहे, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठी खास आहे. आणि पुढील अशी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, तुमचं नशीब आता जबरदस्त यू टर्न घेणार आहे. ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी आहे. तर सिंह राशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की ही फक्त भविष्यवाणी नाही, तर हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललेलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःला विचारत होतात की मी कुठे चुकतो आहे का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण सिंह राशीच्या मंडळींनो, आज मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरलेला नाही, तर देव तुम्हाला तयार करत होता. आणि आता पुढील काहीच दिवसात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल की जी तुमच्या आयुष्याला आता पूर्णपणे यू टर्न देणार आहे. जिथे सतत तुम्हाला अपयश येत होतं, तिथे तुम्हाला आता अचानक यश दिसणार आहे. जिथे दरवाजे बंद होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडणार आहेत. हा बदल इतका जलद असणार आहे की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळे इतक्या लवकर कसं घडतं आहे? आणि खास गोष्ट अशी आहे की हा यू टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. आता तुमच्या मनातली भीती कमी होईल, तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तुमचे निर्णय स्पष्ट होतील. कारण आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो, आपले निर्णय स्पष्ट होतात. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, तुमच्या पाठीमागे बोलले होते, आता त्यांच्या समोरच तुमचं नशीब उंच भरारी घेणार आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहेत. पैशाच्या संबंधित सर्व प्रश्न तुमचे सुटणार आहेत. तुमच्या कामामध्ये आता स्थिरता येणार आहे. तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला शांतता मिळणार आहे आणि तुमचा जो स्वतःवरचा विश्वास होता तो आता परत येणार आहे. आणि हा विश्वास जो असणार आहे तो बाहेरूनच नाही, तर तुमच्या आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकणारा असणार आहे. तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना हे सांगते की हा काळ जरी शुभ असला तरी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की यामध्ये आपला इगो, अहंकार करू नका. सगळ्यांना सगळं सांगत फिरू नका.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा आपल्याला नम्रता ठेवणं हेच फार महत्त्वाचं असतं. सिंह राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्या आयुष्याची जुळतं आहे, तर समजा हा युटर्न तुमच्याचसाठी आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, आपण जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तर ते देवाचा मोठा संकेत आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा की ही भविष्यवाणी खास तुमच्याचसाठी होती. आणि देवाचे मनापासून आभार माना. आणि हो, तुम्हा सर्वांना कळकळीने विनंती करते की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यापर्यंत पोचो, तुमच्या सर्वांवरती, सिंह राशीच्या सर्व लोकांवरती राहो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि विश्वास ठेवा स्वामींवरती, कारण की आता तुम्हाला जे पण काय मिळणार आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे. आणि एक विनंती करते, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तुम्हाला असे सत्य, अचूक आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.